राम राम मंडळी, भाजी कडू लागते म्हणून लेकरासनी आणि उरले सुरले दाताच्या फटीमध्ये अडकत्या म्हणून नाक मोडणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसासनी मेथीच्या चपात्या म्हणजे मेथीचं परोठं बनवते बघा। पहिल्यांदा एक जुडी मेथीची कवळी कवळी पानं आणि द्याट निवडून खळाखळा मिठाच्या पाण्यात धुवून पाणी नितळल्यावर सुरीनं नाहीतर कात्रीनं बारीक चिरून घ्यायची। मग चमचाभर तेलात चिरलेली मेथीची भाजी शिजवून मऊ करून घ्यायची, म्हणजे परोठं कडवाट व्हायचं नाही आणि दातात बी अडकायचं नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, आलं, लसणाच्या कुड्या, हिंग, जिरं आणि बडीशोप बिन पाण्याचं जाडं भरडं वाटून घ्यायचं। परातीमध्ये 2 पेलं गव्हाचं पीठ, 2 चमचे डाळीचं पीठ, वाईट चाट मसाला, चवीपुरतं मीठ, वाटलेलं वाटण, तीळ, हळद, ओवा आणि वाईच लाल बुकणी आणून शिजलेली मेथी उली उलीचं पाणी टाकून चपातीवानी पीठ मळून घ्यायचं। चुटकी मारून पीठ मळाया, म्या काय जादूगर नाही, हे फक्त युट्यूब बाबाच करू शकतो या। आपण मातूर हातानंच पीठ मळून घ्यायचं आणि असंच पालकाचं आणि कांदा पातीचं परोठं आणि धपाटं बी बनतात बघा, लय झाक लागतात दोन्ही। मग एक एक पिठाचा उंडा घेऊन चपाती वाणी परोठं लाटून तव्यावर दोन्ही बाजूने तेल लावून खरपूस भाजून गरम गरम दह्यावर खाऊन ठेंग्याचं बटन दाबा इसरायचं नाही बघा।